नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सगळेजण रागिणीचा भाजलेला हात बघत असताना रागिणी विचारते की आकाश, हे सगळं मला हात भाजलाय हे वगैरे सगळं तुला कसं समजलं? आता जेव्हा रागिणी प्रश्न विचारते तेव्हा मानसी घाबरते आणि मग आता रागिणीला असं सांगताना आकाशच्या लक्षात येतं की आकाशला हे सगळं सांगितलेलं ते म्हणजे भूमीने. आणि भूमी आणि आकाश जेव्हा पारितोषच्या ऑफिसमध्ये असतात त्याच वेळेला मानसीने भूमीला कॉल करून आत्याला भाजलेली न्यूज सांगितलेली असते. त्याच वेळेला मग आकाश हा तिला खरं खरं सांगतो. तो सांगतो की मानसीने सांगितलं आहे मला. नाही म्हणजे मानसीने भूमीला कॉल केला होता त्यावेळेला भूमीला ते समजलं आणि नंतर मग भूमीने मला सांगितलं. आता हे ऐकल्यानंतर रागिणीला मात्र खूप चिड येते. कारण रागिणीला राग याचा होतो की भूमीने सगळं काही सांगून टाकलं ते आकाशला आणि भूमीला खबर पोचली ती मनूपर्यंत, मनूपासून. तेव्हा मग आता इथे ती म्हणते, पण आकाश, तू आणि भूमी दोघेजण कुठे भेटलात? नाही म्हणजे तुला भूमीने सांगितलं असं तू सांगतोस ना, तर मग भूमी आणि तू कुठे भेटलात नक्की? असं विचारल्यानंतर आता आकाशला पुन्हा एकदा प्रश्न पडतो की मी नक्की काय सांगू. कारण आकाश आणि भूमी हे दोघंही पारितोषच्या ऑफिसमध्ये काम करत असतात आणि पारितोष हा आकाशचा जुना मित्र आणि भूमी त्याच कंपनीमध्ये जॉईन करते. आणि आकाश भूमी आता रोज भेटणार हे मात्र आपल्या आईला काही आवडणार नाही. म्हणजे त्या कंपनीच्या निमित्ताने माझी आणि भूमीची भेट होणार हे काही आईला आवडणार नाही. म्हणूनच आता आकाश म्हणतो की नको, आता सध्या तरी आईला काही खरं सांगायला नको, कारण ती हे सगळं म्हणजे तिला हे सगळं आवडणार नाही. म्हणूनच मला आता खरं सांगायला नको. त्याच वेळेला इथे आता लगेच आत्या म्हणते की अरे आकाश, बोल ना, काय झालं? अरे तू कुठे भेटलास भूमीला? तेव्हा मग आकाश खोटंच बोलत म्हणतो की नाही अगं आई, मी तिला भेटलो नाही. ॲक्च्युली ना भूमीचा मला कॉल आला होता आणि तिने मला कॉलवर सांगितलं. बरं ठीक आहे आई, मी आता निघतो कारण माझी मीटिंग मी अर्धवट टाकून आलो आणि पुढेही कंपनीत मला काम आहेत. म्हणूनच आता आकाश म्हणतो की तू तुझी काळजी घे आणि हो, जसं सांगितलं तसंच डॉक्टरांनी कर. त्याच वेळेला इथे आता रागिणीच्या लक्षात आलेलं असतं की आकाश आणि भूमीचा काही कॉल झालेला नाही, तर दोघंजणही भेटले आहेत. कारण आता हे सगळं त्यांना खूप रागाने बघायचं असतं, परंतु काहीच करता येत नसतं, मनूला काहीच बोलता येत नसतं. आता इथे रागिणी म्हणते की अच्छा, म्हणजे भूमीने आकाशला फोन करून नाही तर भेटून हे सगळं सांगितलं आहे आणि हे सगळं या मानूमुळे झालं आहे. ही मनूच भूमीची खबरी आहे वाटतं, तिने या सगळ्या खबरी पोचवल्यात असं म्हणून रागिणी तिच्याकडे स्वतःच्या हातावर फुंकर घालत बघत असते. तर इकडे भूमी मात्र पारितोष सरांच्या केबिनमध्ये असताना त्याच गोष्टींचा विचार करते. ती विचार करत असते की आता आत्याने आकाशला काहीतरी खोटंच सांगितलं. मी हे विचार करूनच ठेवायला हवं होतं की आत्या नक्कीच काहीतरी आकाशला सांगण्यासाठी प्लॅन रेडी करतील. नक्कीच त्या काहीतरी खोटं सांगतील याचा विचार अगोदरच मी करायला हवा होता. त्या नक्कीच काहीतरी फिरवाफिरव करणार. तेवढ्यातच आता भूमी त्याच विचारांमध्ये दंग असते आणि पारितोष येतो आणि पारितोष म्हणतो की मिसेस भूमी, आता आपल्याकडे काही आउटलेट डिझाईन्स आहेत, आपण त्या डिझाईन्स आता आकाश येईल त्याला दाखवूया. त्याचा काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम झाला म्हणून तो थोड्या वेळासाठी गेला. तेवढ्यातच आता तिचं लक्ष नसतं, पारितोष हा नोटीस करतो आणि म्हणतो की मिसेस भूमी, काय कुठे लक्ष आहे तुमचं? तेव्हा भूमी म्हणते की सॉरी सर, ॲक्च्युली ते मी जरा विचारांमध्ये होते. तेव्हा मग आता ते म्हणतात की बरं ठीक आहे मिसेस भूमी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अशा परिस्थितीत असं सगळं होऊ शकतं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जरा आराम केलात तर तुम्हालाही बरं वाटेल. त्याच वेळेला भूमी म्हणते की नाही सर, आपण काम करूयात. त्याच वेळेला आता पारितोष म्हणतो की हा डिझाईन्स आहेत त्या आपण आकाश आला की त्याला दाखवूया, तो नक्कीच काहीतरी आपल्याला यामधून सॉल्ट आऊट करायला मदत करेल. तेव्हा मग भूमी म्हणते की ठीक आहे चालेल, हरकत नाही. तेवढ्यातच आता इथे भूमी विचार करते की नेमकं काय घडलं असेल घरी. आणि आता जर जेव्हा आत्याला समजेल की हे सगळं मनूने मला सांगितलं तर त्या काय विचार करतील? नाही म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये आकाशने काय सांगितलं असेल की त्याला हात भाजल्याचं कसं कळलं, असा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो. तेवढ्यातच तिथे आता रागिणी येते आणि रागिणी आल्याबरोबर मनू काम करत बसलेली असते. तेव्हा तिला म्हणते की काय गं, ए मनसी, काय चाललंय काय तुझं? नाही, हे कार्ड घे आणि चल आपण तुझी ब्लड टेस्ट करूया. तेव्हा मग मनू म्हणते की ब्लड टेस्ट? कशासाठी ब्लड टेस्ट? तेव्हा ती म्हणते की अगं, तुझ्या रक्तात नेमका काय प्रॉब्लेम आहे ना, तो मला बघायचा आहे. कारण तू इकडच्याच सगळं खबऱ्या तिकडे पोचवतेस ना. अगं, खालतेच त्या ताटामध्ये भूक कशी पाडू शकतेस तू? कारण तू इकडे आहेस परंतु इथलं मीठ खातेस आणि इथल्या मिठाला न जगता बहिणीची सगळी ओढ करतेस का? नाही म्हणजे या सगळ्या गोष्टी तू तुझ्या बहिणीपर्यंत कशा पोचवतेस मला हेच कळत नाही. आणि काय ती तू तिची खबरी आहेस का?
सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत पोहोचवतेस का तू? तेव्हा ती म्हणते की नाही आई, असं काही नाही आहे. तेव्हा मग रागिनी म्हणते की मग कसं आहे, सांग मला कसं आहे, कसं सांगितलंस तू हे सगळं, कसं समजलं भूमीला? तेव्हा मग ती तिचा हात पेरगळते आणि म्हणते की हे बघ, माझा हा हात भाजला तो तिला कसा समजला मला आता सांग. कसा समजला तिला? त्याशिवाय तुझ्याशिवाय या घरातलं कोणी तिला सांगणार आहे का? तर रागिनी तिला दटावते. तेव्हा मग आता ती म्हणते की आई नाही, मी खरंच सांगते, मी असं मुद्दाम काही ताईला सांगितलेलं नाही. मी तिला फोन केला होता, तिची तब्येत कशी आहे विचारण्याबद्दल चौकशी करत होते. त्याच वेळेला मग मी ताईशी बोलले आणि बोलता बोलता तिला सांगून टाकलं की तुमचा हात भाजलाय ते. आणि असंच मी बोलून गेले. खरंच माझ्या मनात दुसरं काही नव्हतं. आणि आई, ही काही गुप्त बातमी आहे का तुमचा हात भाजल्याची? त्याच वेळेला मग आता मानसी पटकन असं बोलून जाते आणि रागिनी पुन्हा तिच्यावर चिडते आणि म्हणते की गप्प बसायचं, काय गुप्त बातमी वगैरे, हल्लीकडे ना म्हणून माझं लक्ष आहे हा. तू बरोबर तिची साथ करत असतेस, तिला सगळ्या इकडच्या गोष्टी सांगतेत, परंतु लक्षात ठेव, तुझी बहीण इथे नसतानाही तू तिला या गोष्टी पोचवतेस, याचे परिणाम फार काही चांगले होणार नाही. आज मी तुला सोडून देते, परंतु लक्षात ठेव, जर असं पुन्हा पुन्हा घडत राहिलं तर मग जिथे तुझी बहीण आहे ना तिथेच तुला पाठवेन मी. तुझ्या बहिणीला कसं इथून काढून मी तिच्या तिथे माहेरी बसवलं, आता तुलाही तसंच करायचं असेल तर मला सांग, तुलाही मी तसंच करू शकते. आणि हो, मग या बाबतीत मध्ये कोणीच काही बोलणार नाही. आणि अथर्व पण काही बोलणार नाही, कारण तुझी मदत तो करणार नाही, तो माझा मुलगा आहे, लक्षात ठेव. असं म्हणून आता इथे रागिनी तिच्यावर चिडते आणि मग तिथून आता ती निघून जाते आणि म्हणते की बघ, इथून पुढे जर या गोष्टीपर्यंत पोचल्या तर मग मी आहे आणि तू आहे. त्याच वेळेला इथे आता मनो बिचारी घाबरलेली असते, काय बोलावं हे तिला काहीही कळत नाही. त्यानंतर भूमी इथे विचार करत असते की काय झालं असेल, आणि जेव्हा जर आकाशने खरं सांगितलं असेल तर. तेवढ्यातच आता भूमीला रागिनीचा कॉल येतो आणि रागिनीला ती म्हणते की काय बोला. तेव्हा मग ती म्हणते की अगं काय चाललं आहे का तुझं, अगं सासूला हॅलो वगैरे काही बोलणार आहेस की नाही, अगं सगळं काही सोडूनच दिलेलं आहेस का तू? तेव्हा ती म्हणते की बोला पटकन, काय काम आहे तुमचं? तेव्हा ती म्हणते की काय गं भूमी, तुला काय वाटलं की तुझी बहीण तुला तिथे खबऱ्या पोचवेल आणि मला काही समजणार नाही का? हे बघ, आता हे सगळं ताबडतोब बंद करायचं हा, नाहीतर बघ मी काय करू शकते ते. तेव्हा मग आता भूमी म्हणते की काय केले रागिनी आत्या, तुम्ही काय केले मनू बरोबर? तेव्हा रागिनी म्हणते की नाही, अजून तरी मी शेवटचं टोक गाठलेलं नाही, परंतु ते गाठायला मला काही वेळ लागणार नाही आहे फार. लक्षात ठेव, जे काही करतेस ना त्याचा परिणाम हा तुझ्या बहिणीवरही होऊ शकतो आणि त्याच्यामुळे हे सगळं बंद करायचं आहे. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा, तुम्ही जर तिला काही केलात ना तर लक्षात ठेवा. तेव्हा मग ती म्हणते की नाही गं, अजून तरी काय नाही, तिला मी नुसता दम दिलेला आहे, बाकी काही नाही. आणि जर तिने इथून पुढे असंच काहीतरी केलं मग बघ मी तिची काय हालत करते ते. तिलाही तिथेच तुझ्याबरोबर येऊन बसवते की नाही ते बघच तू. तिच्याही आयुष्यात असेच मी काटे पेरांना सुरुवात करेल. तेव्हा मग आता भूमी मात्र खूपच घाबरते. आपल्यामुळे आपल्या मनूला हा त्रास होईल असं तिला कळतं. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा, ती मला खबर वगैरे काहीच देत नव्हती, ती फक्त मला एवढंच सांगता सांगून गेली की तुमच्या हाताला भाजलंय, बाकी काही नाही. आणि ते आम्हालाही माहिती आहे की ते कसं भाजलंय ते. त्याच वेळेला त्या रागिनी तिला दम देते आणि तिचा फोन कट करते. मग आता रागिनीच्या बोलण्यावरून भूमी खूपच घाबरलेली असते. ती विचार करते की बिचारी मनू, माझ्यामुळे तिला किती त्रास सहन करावा लागतोय. ती या सगळ्यामुळे उगाचच भरडली जाते. तिचा काही दोष नसतानाही तिला हे सगळं सहन करावं लागतं. याचा त्रास भूमीला होत असतो आणि ती तिथेच केबिनमध्ये बसूनच रडू लागते. ती म्हणते की आता ही रागिनी या आपल्या मनूवर सतत डोळे ठेवणार. तिची काही चूक नसताना उगीच तिला तिथे भोगावं लागणार, तिला त्रास होणार, याचा त्रास इथे भूमीला होऊ लागतो. आणि भूमी विचार करते की नेमकं काय केलं असेल तिने. म्हणजेच भूमी विचार करते की मनूला काय आत्याने त्रास दिला असेल का, किंवा काय वागली असेल तिच्याबरोबर, त्या बिचारीला काय वाटलं असेल, याच विचाराने तिच्या काळजामध्ये धस होतं आणि ती आता श्वास घ्यायला त्रास करू लागते. मग आता भूमी म्हणते की नेमकं काय झालं असेल. आणि इथे तिला थोडंसं चालत असताना ती म्हणते की मला असं का गरगरल्यासारखं होतंय, आणि तिला गरगरायला होत असतं. त्याच वेळेला आता इथे भूमीला चक्कर येणार आणि तिचा तोल जाऊन ती खाली पडणार. तोवरच तिथे पारितोष सर आलेला असतो आणि पारितोष भूमीला सावरत म्हणतो की भूमी, मिसेस भूमी, तुम्ही ठीक आहात ना? तेवढ्यात आकाश देखील मागून येतो आणि हे सगळं बघतो. आणि मग भूमी म्हणते की सर ठीक आहे मी. तेव्हा आकाश म्हणतो की घ्या, तुम्ही इथे प्लीज बसून घ्या. आणि असं म्हणून पारितोष तिला पाणी प्यायला देतो आणि म्हणतो की हे का, पाणी प्या, तुम्हाला बरं वाटेल. आणि मग भूमी आता पाणी पिते. त्याच वेळेला आता आकाशही पटकन येतो आणि भूमी त्याला लांबूनच हात करते की लांबूनच बोल माझ्याशी. त्यावेळेला आता लगेच परितोष हा AC चालू करत असताना भूमी म्हणते की ठीक आहे मी. तेव्हा आकाश म्हणतो की मिसेस भूमी, काय झालं आहे, तुम्ही ठीक तर आहात ना?
तेव्हा पारितोष म्हणतो की ॲक्च्युली यांना प्रेग्नंट आहेत, त्याच्यामुळे त्यांना मध्ये मध्ये हा त्रास होतो. मी त्यांना कालच सांगितलं होतं की तुम्ही घरूनही काम करू शकता, परंतु त्यांनी तो ऑप्शन निवडला नाही आणि म्हणूनच त्यांना आता हा त्रास होतोय. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की मिसेस भूमी, जर तुम्हाला बरं नसेल वाटत तर प्लीज तुम्ही घरून काम करू शकता किंवा तुम्ही घरी जाऊन आराम करा. आपण ही मीटिंग नंतर करू, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु आता इथे भूमी म्हणते की नाही, मी ठीक आहे, काहीच इश्यू नाही आहे, होतंय सगळं काम, काहीच प्रॉब्लेम नाही. असं म्हणून पुन्हा भूमी ही स्वतःचंच खरं करत म्हणते की आपण काम करूयात. तेवढ्यातच आता इथे पारितोषला एक कॉल येतो, म्हणून तो जरा बाहेर जातो आणि भूमी मला आकाश जवळ येऊन म्हणतो की भूमी, काय होतंय तुला, तू ठीक आहेस ना? अगं तू कशाला उगीच या सगळ्याचा त्रास करून घेते आणि ऑफिसची दगदग का करते? अचानक तुला हा सगळा त्रास कसा काय झाला? तेव्हा मग आकाश म्हणतो की नक्की सांग मला काय झालं आहे ते. भूमी म्हणते की आकाश, ॲक्च्युली आत्याचा हात भाजला ना, आणि तो सगळा आत्याचा हात भाजणं आणि सगळं काही योगायोग नव्हता आकाश. तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी, मी स्वतः जाऊन घरी बघून आलो तू म्हणालीस म्हणून, पण आत्याचा हात भाजला आहे हे आजीने पण कन्फर्म केलं तिकडे मला, तेव्हाच तर मला विश्वास बसला. तेव्हा भूमी म्हणते की आकाश, तू तुझे डोळे का कधी उघडे ठेवू शकत नाही? कोणीही तुझी दिशाभूल का करू शकतं? तू इतका विचार का करू शकत नाही की कोणीतरी तुझ्याशी खोटं बोलते? तेव्हा मग आकाश म्हणतो की भूमी, हे बघ, आता या गोष्टीचा विचार नाही करत बसायचा तू. अगं या विचारांमुळेच तर तुझं डोकं दुखतंय आणि या सगळ्या गोष्टींना तुला ताण होतोय, परिणामी बाळावर ताण होतोय. म्हणूनच तू या गोष्टी आता बाजूला कर, काहीच गरज नाही आहे या गोष्टींकडे आता मागे लागण्याची. असं म्हणून आता आकाश भूमीला शांत करत असतो. भूमी मात्र वैतागते. ती म्हणते की नाही आकाश, तुला डोळे उघडून बघता येत नाही आहे, हे दुर्दैव आहे. प्रत्येक गोष्ट ही योगायोग कसे असू शकते आकाश? प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, या तुला समजायलाच तयार नाही आहेस तू. काही झालं, तुला किती समजवलं तरी तुला कळतच नाही. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी बस झालं. तेव्हा आकाशला भूमी म्हणते की तुझ्या आईमुळे हे सगळं माझं होतंय, माझं डोकं दुखतंय. तेव्हा मग आता तेवढ्यातच आकाश म्हणतो भूमी तू आराम कर. आणि तेवढ्यातच आता आकाश पटकन बाजूला होतो, कारण पारितोष आलेला असतो. पारितोष म्हणतो की काय झालं आकाश, ठीक आहेत ना या? तेव्हा मग भूमी म्हणते की हो सर, मला ठीक वाटतंय. तेव्हा मग आता आकाश म्हणायला लागतो की नाहीतर एक काम करा, तुम्ही आराम करा घरी जाऊन. तेव्हाच आता इथे पारितोष म्हणतो की येस एक्झॅक्टली, मला पण तेच वाटतंय. हे बघा मिसेस भूमी, तुम्ही जा आराम करा आणि हो, तुम्ही आता जाऊन व्यवस्थित आराम करा आणि नंतर काय ते आपण बघूया. तेव्हा मग आता इथे आकाश म्हणतो की माझ्या ड्रायव्हरला मी सांगू का, तुम्हाला तो गाडीने सोडेल. तेव्हा आता इथे लगेच पारितोष म्हणतो की नाही, कंपनीची गाडी ऑलरेडी मी अरेंज करून ठेवली आहे, तुम्ही त्याने जा. मग भूमी तीच गाडी प्रेफर करते आणि म्हणते की मी कंपनीच्या गाडीने जाते. आणि अशा प्रकारे आता भूमी घरी आलेली असते आणि घरी आल्यावर दोघंही तिच्याकडे बघतात. आणि मग भूमीला असं थकलेलं पाहून प्रशांत काही विचारायला जाणार, तेवढ्यातच बाबा म्हणतात की तिला जरा पाणी आणून दे. आणि म्हणूनच आता प्रशांत पाणी आणण्यासाठी म्हणून ताईला निघून जातो. त्याच वेळेला इथे आता भूमीचं डोकं दुखत असतं, ती डोक्याला हात लावून असते. मग माधवराव म्हणतात की भूमी बाळा, अगं काय झालं, कसलं टेन्शन घेतलंयस तू, कसला विचार करतेस तू? त्याच वेळेला इथे आता भूमी ही बाबांकडे बघते आणि म्हणते की बाबा, मला ना आता या सगळ्याचा खरंच खूप कंटाळा आलेला आहे. तेवढ्यातच आता प्रशांत येतो आणि तो भूमीकडे पाणी देतो आणि तिला प्यायला सांगतो. ते म्हणतात की भूमी काय झालं, तुला बरं वाटत नाही आहे का, तू अचानक कशी लवकर आलीस आज? तेव्हा भूमी म्हणते की बाबा, खरंच या सगळ्याचा ना मला आता खूप त्रास व्हायला लागला आहे. ही रागिनी आत्या प्रत्येक वेळेला काहीतरी खोटं खोटं कारस्थान काढते आणि मात्र आकाशच्या नजरेमध्ये ती खरी ठरते. आजही इतकी मोठी गोष्ट घडली तरीही आकाशने ती गोष्ट समजू शकला नाही, कारण ती मोठ्या शिताफीने तिने जाणवून दिली. ती गाडी जी होती ती गाडी रागिनीने स्वतःच्या हाताने जाळली, परंतु घरी आल्यानंतर तिने असं चित्र उभं केलं की हा हात भाजला आणि म्हणून तिचा हात पाण्याने भाजला असं दाखवलं. तेव्हा मात्र प्रशांतला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. प्रशांत म्हणतो की ताई, मला प्लीज माफ कर, खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. आज आपण खूप मोठ्या पुराव्यापर्यंत पोचलो होतो, ऐन वेळेला माझा फोन खाली पडला आणि हँग झाला आणि मला फोटोही काढता आले नाहीत. जर आज मला फोटो काढता आले असते तर पुरावे आपण समोर ठेवू शकलो असतो आणि सगळं काही होऊ शकलं असतं. मला खरंच माफ कर. त्याच वेळेला आता भूमी म्हणते की नाही प्रशांत बाळा, तुझी यात काही चूक नाही आहे, तू पूर्ण प्रयत्न केलेस, परंतु ती बाई अजूनही पुढे जिंकणार आहे. तेव्हा आता माधवराव म्हणतात की हे बघा बाळांनो, तुम्ही घाबरू नका. कसं आहे ना, शिशुपालाचीही 100 पापं झाल्याशिवाय श्रीकृष्ण त्याला काही शिक्षा देऊ शकत नव्हते, म्हणूनच आता हे सगळं झालं. ते झालं फक्त आईच्या वचनामुळे, ते वचनबद्ध होते म्हणूनच काही करू शकले नाहीत. आता तुमचंही तसंच झालं आहे, त्या रागिनी आत्याची कदाचित 100 पापं व्हायची बाकी आहेत, म्हणूनच सगळं घडतंय आणि ती वाचते. तेव्हा मग भूमी म्हणते की हो बाबा,
बरोबर आहे तुमचं. तुम्ही जे म्हणताय हे अगदी योग्य आहे, कारण देवही अजून आमची परीक्षा बघत आहे, म्हणूनच हे सगळं करतायत. परंतु एक गोष्ट नक्की आहे, की भूमी म्हणते, की जेव्हा रागिनी हत्येची 100 पापं भरतील, त्यावेळेला मात्र त्यांना कधीही कोणी माफ करणार नाही. मी सोडणारच नाही आणि पुरावे गोळा करेनच. तेव्हा इथे आता आकाशचं लक्ष कशातही नसतं आणि आकाशला तो जो परितोष असतो तो कंपनीच्या क्वालिटीबद्दल हँडल करायला सांगतो आणि मी स्वतः मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन बघेन असं म्हणतो. परंतु आकाशचं काहीच लक्ष नसतं. आकाशला तो म्हणतो, की काय रे, कुठे आहे लक्ष तुझं? तेव्हा तो म्हणतो, की सॉरी, प्लीज जरा बोलशील का? तेव्हा परितोष त्याला सांगतो, की तू क्वालिटी कंट्रोल बघ आणि कसं आहे ना, सतत तुला माझ्या ऑफिसमध्ये एक तरी चक्कर टाकावी लागेल, कारण हे सगळं आपल्याला नीट सॉर्ट आऊट करायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की तू आता क्वालिटी कंट्रोल बघशील, त्याच वेळेला तुझ्याही कामावर काही लोड आला नाही पाहिजे, असं सगळं आपण काहीतरी मध्य काढूया, असं आपण काहीतरी मॅनेज करू, असं तो त्याला सांगतो. त्याच वेळेला इथे आता आकाश म्हणतो, की बरं ठीक आहे. तेवढ्यातच परितोष म्हणतो, की जरा 1 मिनटं थांब, एक कॉल करतो, नाही तर बॅक ऑफ द माइंड तेच सुरू राहतं. आता आकाशही विचार करतो, की भूमी घरी पोचली असेल का, कशी असेल ती, आणि म्हणून तो तिला फोन करायला जाणार. तेवढ्यात पारितोषनेच इथे भूमीला कॉल लावलेला असतो आणि पारितोष विचारतो, की मिसेस भूमी, तुम्ही बरे आहात ना आता? तेव्हा भूमी म्हणते, की हो सर, मला आता बरं वाटतंय आणि ठीक आहे मी. आणि भूमी त्याला सॉरी म्हणते आणि म्हणते, की आय एम व्हेरी सॉरी सर. काल माझ्या नोकरीचा पहिला दिवस होता आणि मी उशिरा आले आणि आज नोकरीचा दुसरा दिवस, तर मला असं घरी लवकर यावं लागलं. खरं आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा मग आता ते म्हणतात, की मिसेस भूमी, हे काय बोलताय तुम्ही अवस्था तुमची काय मला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच तुम्ही अशा काहीच बोलू नका. उलट मी तुम्हाला सजेस्ट केलं होतं, की तुम्ही घरूनच काम करू शकता, परंतु तुम्ही ऑफिस जॉईन केलं आहे, ठीक आहे, आणि तुम्ही आमच्या एम्प्लॉई आहेत, त्यामुळे तुमची काळजी करणं हे आमचं पहिलं कर्तव्य आहे. म्हणूनच आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की तुमच्यासाठी तुम्ही कोणासाठी तरी फार महत्त्वाचं आहात. म्हणूनच तुम्ही त्या एका व्यक्तीसाठी व्यवस्थित काम करा, स्वतःकडे नीट लक्ष द्या. आणि हो, कसं आहे ना, तुम्हाला फोन केला कारण बॅक ऑफ द माइंड तेच सुरू असतं ना, म्हणून. तेव्हा आता इथे आकाशच्या लक्षात येतं, की आकाशला कळतं पारितोष हा भूमीची काळजी करत आहे. आणि मग आता आकाशचा समोरच तो भूमीचा फोन ठेवतो आणि काळजी घेण्यासाठी सांगतो. नंतर म्हणतो, की आकाश चल, आपण आता पुढच्या गोष्टी डिस्कस करूया. त्याच वेळेला आता इथे आकाशला तो सांगतो, की कसं आहे ना, मिसेस भूमी यांची काळजी वाटत राहते सतत, म्हणून त्यांना एक कॉल करून घेतला. कसं आहे ना, त्यांची तब्येत जरा नाजूक आहे ना, म्हणून. आता आकाशला हे आवडत नाही. आकाश मनातच विचार करतो, की खरं तर भूमीची नवरा म्हणून काळजी घेणं हे फक्त माझं कर्तव्य आहे आणि ती काळजी घेणे हा फक्त माझा हक्क आहे. परंतु हा माझा मित्र, माझा पारितोष हा खूप चांगला मित्र आहे आणि तो इतक्या प्रमाणामध्ये भूमीची काळजी घेतोय, हे खरं तर खूप चांगलं आहे. परंतु मला ते आवडत नाही आहे. भूमीची माझ्याशिवाय कोणीतरी काळजी करतं हे मला पटत नाही. हे माझ्या मनाला रुचत नाही आहे, की भूमीची कोणीतरी अशा प्रकारे काळजी घेत आहे. आता इथे आकाश मनात तोच विचार करत बसलेला असतो. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, भूमी ही पोलिसांना घेऊन घरी येते आणि म्हणते, की आकाश, खऱ्या गोष्टींचा आज अखेर तपास लागला. आज खरा पुरावा अखेर आपल्या हाती सापडलाच. आणि आकाश जी गाडी होती जी जाळली गेली आणि रघु काकांचा खून करण्यात आला, त्या गाडीचे खरे पेपर्स हे आपल्यासमोर येतात. तेव्हा मग आता आकाश हा ते पेपर्स मागतो. गायकवाड सर पेपर्स देतात आणि मग भूमी म्हणते, की ती गाडी जी होती ती गाडी ही रागिनी पटवर्धन आत्या यांच्या नावाने आहे. आता आकाश ते सगळे पेपर्स बघतो आणि ते पेपर्स पाहिल्यानंतर त्याला जबरदस्त मोठा असा धक्का बसतो. तो बघतो आणि म्हणतो, की काय, हे सगळे पेपर रागिनी आत्याच्या नावावर? त्याच वेळेला आता इथे भूमी म्हणते, की आकाश, हो, खरं आहे, जे वास्तवच ते हे सगळे पेपर आहेत ते रागिनी आत्याच्या नावावर आहेत. याचा अर्थ असाच होतो, आपल्यासमोर सगळं उघडं झालं आहे आणि सत्य हे सूर्यप्रकाशासारखं लख्ख झालं आहे, की रघु काकांना मारण्याचा डाव हा रागिनी आत्याचाच होता आणि पर्यायाने मला खून करण्याचाही डाव हा रागिनी आत्याचाच होता. याच्यामुळे खरा गुन्हेगार हा रागिनी पटवर्धन हेच आहेत. आणि असं म्हणून भूमी ही सगळ्यांसमोर आता रागिनीचं पितळ उघडं पाडते आणि हे समोर पाहिल्यानंतर रागिनी मात्र खूपच घाबरते. आता या सगळ्यामध्ये भूमी नेमकं पुढे काय करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.